कबूतरखान्याचा आज निकाल येणार, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीस आज गोव्यात ओबीसी महासंघाची 10वी राष्ट्रीय परिषद। पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात पूरस्थिती, गंगा फुगली, घराघरात घुसली, वाराणसीच्या नागरी भागात आलं पुराचं पाणी। महाविद्यालयाबाहेर 2 गटांमध्ये राडा, पुण्यातल्या कोथरूड परिसरातील घटना। प्रवीण दरेकरांचा ठाकरेंना टोला, स्वतःची मुलं इंग्लिश शाळेत घालणारे आम्हाला शहाणपण शिकवतात। भारताने नवे व्यापारी मित्र शोधावेत, काँग्रेस नेता शशी थरूर यांचा भारत सरकारला सल्ला। आगाऊ ट्रम्पचा भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, भारतीय मालाची अमेरिकेत आयात अवघड। अजनी पुणे वंदे भारत आजपासून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रादरम्यान नवी रेल्वे सेवा। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री अतुल सावे धावले, व्हिडिओ कॉलद्वारे मंत्री सावेंनी साधला थेट संपर्क। मोदी शहा यांच्या भेटीनंतर शिंदेंची चिडचिड, प्रवक्त्यांना शिंदेंचे आदेश, प्रत्येकाला उत्तर देत बसू नका। पवारांच्या दरबारातून गांधींच्या दरबारात, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ, गुरुवारी सकाळी मुंबईसह उपनगरात पाऊस। 29 ऑगस्टला मराठा समाज मुंबईत घुसणारच, मनोज जरांगे पाटलांचा एल्गार। महादेवी परत देण्यासाठी वनतारा सकारात्मक, कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश येण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी चीन दौऱ्यावर जाणार, भारत चीन लष्करी संघर्षानंतर मोदींचा पहिला चीन दौरा, गलवान संघर्षानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच चीनला भेट देणार।